सुप्रीम कोर्टानं ईडीला चांगलंच फटकारलेलं आहे। यावेळेस कायद्यातल्या तरतुदींचा गैरवापर एखाद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी करता येणार नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं ईडीचे कान उपटलेत। छत्तीसगडमधल्या कथित दारू घोटाळ्यामध्ये आरोपी आयएएस अधिकाऱ्याला 8 ऑगस्ट 2024 पासून तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे आणि छत्तीसगड हायकोर्टानं त्यानंतर सत्र न्यायालयाचा खटला चालवण्याचा आदेश रद्द केला होता। तरीही आरोपी कोठडीतच होता। तेव्हा अशा प्रकारे कुणालाही तुरुंगात ठेवता येणार नाही अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केलेला आहे। तर एखाद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी पीएमएलए कायद्याचा गैरवापर नको, सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक। हा नियम पीएमएलएच्या प्रकरणांनाही लागू होतो। चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाचे परिणाम भोगावे लागतील। तर पीएमएलए कायद्याचा दुरुपयोग केल्याने सुप्रीम कोर्टानं ईडीला चांगलंच फटकारलं।